महाराष्ट्र, शुभ सकाळ. आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत. आज आमचं घराचं बांधकामाचं काम बंद आहे कारण मेस्त्री आज येणार नाही. सकाळी कॉल केला तर मी नाही येणार म्हणते. आणि जो परवा दिवशी नव्हतं मेस्त्री आलं ते काल आलं होतं. आणि जे त्याच्या आदल्या दिवशी 2 मेस्त्री होते ते दुसरीकडे इर्शालवाडीला गेले होते घर बांधायला. त्यामुळे त्याही सांगितलं की आम्ही नाही येणार. मग त्याही त्यांच्या मुलाला पाठवलं होतं. तर काल तो मेस्त्री आला होता आणि आज नाही आला, त्यामुळे आज बंद. बाकीच्या माणसांना सांगितलं तुम्ही येऊ नका आज. आणि तुझं काय चाललंय? आज काम बंद आहे त्यामुळे भाग्याचे बाबा कडावला गेलेत. काल काही व्हिडिओ बनवली नाही आणि काल पाऊस पण नव्हता. काल 1 मेस्त्री आणि 5 जण होते आणि आज पण तेवढेच होते, पण आज नाही. आणि आता उद्या येणार आहेत बोललेत. मम्मी मला बटाट्याची भाजी कर ना, मला खूप आवडते बटाट्याची भाजी. आवडते? मग बनव दुपारी. ठीक आहे मम्मी. आज वार काय? गुरुवार माहिती तुला? आत्ताच अशी शनिवारी माठाची भाजी खुडली होती, पण आता 2-3 दिवस सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ती परत फुटली. त्यामुळे आज परत खुडली. आमटी भात आणि माठाची भाजी पुन्हा रात्रीच्या जेवणाला. आज गुरुवार आहे आणि मस्त असं वरण भात आणि बटाट्याची भाजी बनवली. संध्याकाळी पाऊस चालू झाला आहे आणि आता तिकडे बाहेर पाऊस पडते. मग थोडासा चहा ठेवलाय या मंडळी चहा प्यायला. 3 वाजताच पाऊस सुरू झालाय आज. ए लुडो, गडगड्या बुवा आला. ए लुडो उठ रे, उठ. काय झोपलाय? गडगड्या बुवा आलाय तर कसा उठला लगेच? भीती वाटली लुडोला, भीती वाटली. थोडाच आलाय पाऊस आज, फक्त माती ओली करून गेला. चार दिवस झाले रोजचा पाऊस चालू आहे. फक्त काल सुट्टी घेतली होती त्याने आणि आज परत हजेरी लावली. पण आज जरा बरा आहे, पण तरी पडतेच. जोर भरपूर केलाय. वीज चमकते, गडगडतय. उन्हाळ्यातील पावसाळा. तो गाणा होता ना लहानपणी, उन्हाळी पाऊस पडतो, तशी तरा झाली आज. आमच्याकडे गडगड्या बुवालाय. आम्हाला डायनासॉर. आणि तू कोण? मी वाघ जंगलातला. नमस्कार, माझं नाव आहे भाग्य. मी राहते खांडेस गावात, भवानी पाटीत. भवानी पाटी आमच्या शेताचं नाव आहे. भवानी पाटी म्हणून ती बोलते. तुला भारी नाव माहिती भवानी पाटी? भवानी पाटी. आज काही थोडाच पाऊस पडला, माती भिजेपर्यंत. पण मस्त आता हवा सुटली गारगार. अचानक पावसामुळे सर्वच बिघडले. पाऊस येतो अचानक, त्यामुळे वारा पण येतो आणि मग झाडं पडतात, त्यामुळे लाईट जाते. लाईट सारखी येते जाते, कधी कधी तर बरेच तास जाते. आणि झाडं पडल्यामुळे वायफाय पण गेलाय, नळ पण नाही येत, सगळंच बिघडलंय. यावर्षी नवीन ऋतू सुरू झालाय वाटतंय. दिन को उन्हाळा, रात को पावसाला, सुबह को थंडाळा आणि अधूनमधून असा ढगाळा.
बरोबर का? तुमच्याकडे पण असंच आहे का? पावसाळ्यात ये ना बाबा, आत्ताच कशाला येतोय? आता तर मे महिना आहे. आमचा गुरुवारचा बाजार आलाय. भरपूर पाऊस होता. किती होता पाऊस? भरपूर म्हणजे 2.5-3 तास. कडाव आणि कशलेला जोरदार पाऊस असल्यामुळे भाग्याचे बाबा तिथेच अडकून राहिले. आणि येताना गुरुवारचा भाजीपाला घेऊन आले. आणि भाग्याला संत्री पाहिजे होती, संत्री भेटलीच नाही. त्यामुळे द्राक्ष आणि आंबे आणले आणि ती आता त्यांना धुवून ठेवते. बास बास, भरपूर धुतले. चल, म्हणून रेनकोट न्यायचा ना, पाऊस चालू झाला आता. नवीन रेनकोट घ्यायला लागेल. दर वर्षाला नवीन रेनकोट घ्यायला लागतो. स्वेटर कुठं? आज कसं वाटलं पावसात भिजून? पावसात भिजून नाही, पाय जाम दुखायला लागलं. उभा होतो लय डेंजर पाऊस. भाजी विकत होतं का बाजारामध्ये? बाजारात भरपूर पाऊस होता, त्यामुळे बराच वेळ अडकून होते. रेनकोट नाही उद्यापासून ना का? कुठे? इकडे जेवण घातलंय. ती तसंही मशीनवर जेवण बनवते, पण आज काही लाईट नाही, त्यामुळे मग घालून घेतलंय. शिवटायमीचं जेवण राहिलंय. लाईट काही येईल नाही, कधी येईल ना कधी नाही. माझ्या आज बाबा डबल गेले बंधाऱ्यावर मासे आणायला. थोडासा पाऊस पडला, वीज चमकत होती. वीज भरपूर चमकत होती. बोलली की नका जाऊ, तरी गेलेत. 7 वाजता गेलेत. डोळ्यानं वीज चमकल्यावर पटकन हंडा पडतो. जेवून गेलेत. आता आम्ही दोघी जेवणार का भाग्या? हो. पण तू विचारायचा. चालेल. एवढेच मासे आणले. 2 भाजीचे होतील. 4 फंटूस, 3-4 मळ्याचे मासे आणि हे 5-6 खरबा. आईच्या खरबा. जिवंत आहे. आणि हा मळ्याचा. दोन भाज्या तर होतील. 2 भाजीच्या भरतीचे आहेत. तुम्हाला जर आमची आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट मध्ये नक्की सांगा, खाली शेअर करून. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.